नमस्कार। आज पौष शुक्ल षष्ठी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पोलीस आयुक्तालयाचं लवकरच नवीन जागेत स्थलांतर। ठाण्यातील ट्राम संदर्भात आमदार सरनाईकांपेक्षा शिवसेनेची वेगळी भूमिका आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे आणि अरविंद पिळगावकर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे पोलीस आयुक्तालयाचं लवकरच नवीन वास्तूत स्थलांतर होणार आहे। ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातून 1980-81 दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली। 1999 मध्ये नवीन पोलीस आयुक्तालयांच्या 3 मजली इमारतीचं उद्घाटन तत्कालीन गृहमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं। आतापर्यंत 18 पोलीस अधिकारी आयुक्त पदावर येऊन गेले आहेत। सध्याचे आयुक्त के.पी. रघुवंशी हे 19वे पोलीस अधिकारी आहेत। 3200 चौरस मीटर असलेल्या 3 मजली इमारतीतून ठाणे पोलीस आयुक्तालयाचा कारभार हाकला जातो। या इमारतीत नियंत्रण कक्ष, विशेष शाखा, सायबर विभाग, नोंदणी विभाग, आस्थापना असे विविध विभाग आहेत। याबरोबरच पोलीस आयुक्तांसह सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे आणि प्रशासन विभागाच्या पोलीस उपायुक्तांची कार्यालयेही याच इमारतीत आहेत। सध्या ही इमारत अपुरी पडते। नवीन तयार झालेल्या इमारतीत ठाणे ग्रामीण पोलिसांना पाठवायचं की ठाणे पोलीस आयुक्तालयाला ही जागा द्यायची यावरून वाद झाला होता, पण ठाणे पोलीस आयुक्तालयातील मनुष्यबळ पाहता ही जागा ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी मिळाली। यासाठी महासंचालकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली। लवकरच ठाणे पोलीस आयुक्तालय नव्या जागेत स्थलांतरित होईल। अलीकडेच पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी गृहमंत्री ठाण्यात आले असताना त्यांनीही या जागेची पाहणी केली होती। त्यामुळे आता लवकरच ठाणे पोलीस आयुक्तालयाचं नवीन जागेत स्थलांतर अपेक्षित आहे। ठाणे महापालिका आयुक्त ट्राम संदर्भात लोकप्रतिनिधी वगळता इतर सर्वांना माहिती देत असल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक एकीकडे मुख्यमंत्र्यांकडे करत असतानाच दुसरीकडे मात्र उद्या सर्वसाधारण सभेआधी ट्रामचं सादरीकरण केले जाणार आहे। नागपूर अधिवेशनामध्ये मेट्रो मोनोरेल संदर्भात चर्चा झाली। यावेळी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडू शकतो का याची चाचपणी केली जात असल्याचं सांगण्यात आलं। मात्र ठाणे महापालिका ट्रामच्या योजनेसंदर्भात ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना माहिती पुरवण्याचं काम करत असल्याचा आरोप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केलाय। उद्या होत असलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनात महापालिकेच्या स्टॉलवर ट्रामचं सादरीकरण केलं जाणार आहे। ठाण्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ट्राम संदर्भात कार्यवाही करावी असे आदेश आपण देऊनही महापालिका आयुक्त मात्र लोकप्रतिनिधींना ट्रामच्या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवत नाहीत, पण प्रॉपर्टी प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिक आणि प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवणार आहेत। त्यामुळे आपल्या भूमिकेला आयुक्त एक प्रकारे हरताळ फासत असून एक प्रकारे अधिकाराचा दुरुपयोग करत असल्याची टीका सरनाईक यांनी या पत्रातून केली। या प्रकल्पाचा फायदा सर्वसामान्य ठाणेकरांऐवजी बांधकाम व्यावसायिकांनाच होणार असल्याचं यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। या प्रकरणी सत्य परिस्थिती जाणून घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे। सरनाईक यांचा एकीकडे याला विरोध असताना दुसरीकडे शिवसेनेची भूमिका मात्र याबाबत वेगळीच असल्याचं दिसून येतंय। मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकास शासन प्रोत्साहन देईल असं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी ठाण्यात बोलताना केलं। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आयोजित सप्तरंग 2013 या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर आत्माराम भेंडे यांचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं गौरव करण्यात आला। प्रत्येकी 5 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। अरविंद पिळगावकर यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडे संगीताचे धडे घेतले, तर डॉक्टर दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्याकडे अभिनयाचे धडे घेतले।
1967 मध्ये त्यांनी वासवदत्ता नाटकातून संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं। नयन तुझे जादूगर, भाव तोची देव ही नाटकं, संगीत सौभद्र, मानापमान, स्वयंवर, विद्याहरण अशी संगीत नाटकंही त्यांनी गाजवली। आत्माराम भेंडे यांनी 6 दशकं रंगभूमीवर अधिराज्य केलं। मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीही त्यांनी गाजवली। तरुण तुर्क, म्हातारे अर्क, तुझं आहे तुझं पाशी, झोपी गेलेला जागा झाला अशी नाटकंही त्यांनी गाजवली। सप्तरंग 2013 या कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रातील विविध रंग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। रंगभूमीला बळकट करण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं, त्यामुळे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यास वाव मिळणार आहे। संगीत नाटक संस्थांना अनुदान आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी शासन प्रयत्न करेल। तसंच संगीत नाट्य रंगभूमीवर जुन्या संगीत नाटकांचं पुनर्जीवन करण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचं देवतळे यांनी सांगितलं। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागातील अधिकाऱ्यांनी उल्हासनगरमधून जवळपास 11 लाखांचा गुटखा जप्त केलाय। ठाणे विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी VH चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली। उल्हासनगरमधील उरण तिन्ना यांच्या गोदामामधून काल राज कोल्हापुरी गुटख्याच्या 6,31,000च्या 5,259 पिशव्या, गोवा 1000 गुटख्याच्या 1,32,000च्या 1200 पिशव्या, MRD गुटख्याच्या 2,42,000च्या 400 पिशव्या, तर सगर गुटख्याच्या 23,000च्या 300 पिशव्या असा एकूण 10,26,000चा साठा जप्त करण्यात आला। तर आज अमित तनानी यांच्या साईनाथ जनरल स्टोअर्स मधून MRD गुटखा, केनन जर्दा सुपारी मिक्स, रजनीगंधा पान मसाला असा एकूण 81,000चा गुटखा जप्त करण्यात आला। कोकण विभागाचे सहाय्यक आयुक्त SK शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। श्री रामदास स्वामींच्या पादुकांचं दर्शन सध्या ठाणेकरांना होते। सज्जनगडावरील श्री रामदास स्वामी संस्थानाच्या वतीनं समर्थ रामदासांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचावेत आणि समर्थांची शिकवण घराघरात पोहोचावी या उद्देशानं या पादुका ठाण्यात आल्या आहेत। समर्थांचे वंशज आणि सज्जनगडावरील 45 रामदासी या पादुकांबरोबर आले आहेत। रामदास स्वामींच्या रोजच्या पूजेतील मारुतीही या पादुकांबरोबर आहे। रोज सकाळी 8 ते 12 या वेळेत सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम आयोजित केला जातो। मनाचे श्लोक भजन करत कोरड्या धान्याची भिक्षा मागितली जाते। या भिक्षेतूनच सज्जनगडावरील भाविकांना भोजनादी सुविधा भाविकांना विनामूल्य स्वरूपात पुरवली जाते। समर्थ रामदास स्वामींच्या मूळ पादुकांचं पूजन भक्तांना आपल्या घरी नेऊनही करता येतं। या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन सज्जनगड संस्थानाचे व्यवस्थापक मोहनबुवा रामदासी यांनी केलंय। मराठी चित्रपटांमध्ये प्रेमकथा फार कमी आहेत अशी खंत व्यक्त करून वेगळी कथा असल्यास प्रेक्षक अशा चित्रपटांना दादही देतात अशा शब्दात मराठी चित्रपट रसिकांचं कौतुक सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केलं। ठाणे महाविद्यालयाच्या गंधर्व महोत्सवात काल प्रेमाची गोष्ट या चित्रपटाच्या ध्वनिचित्रफितीचं प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते। ठाणे महाविद्यालयामध्ये गंधर्व महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या गंधर्व महोत्सवात प्रेमाची गोष्ट या चित्रपटाचा चमू सहभागी झाला होता। प्रेमाची गोष्ट हा आपला पहिलाच प्रेमकथेवरील चित्रपट आहे। आपली अशी बाजू याआधी चित्रपटात कधीही मांडली गेली नव्हती। या चित्रपटाची कथा अतिशय साधी सोपी असून प्रेक्षक म्हणून आपल्याला ती आवडल्यानं प्रेक्षकांनाही ती नक्कीच आवडेल असा विश्वास अतुल कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। प्रेमाची गोष्ट ही साध्या माणसाची प्रेमकथा आहे, त्यामुळे साध्या माणसाची प्रेमकथा सांगणं हे फार कठीण असतं, हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। या चित्रपटातील रोहिणी अट्टंगडी, संगीत दिग्दर्शक अविनाश विश्वजित, गायक स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे आणि आशिष शर्मा या कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे हिने सांजवेळी हे या चित्रपटातील गाणं सादर केलं। महाविद्यालयात आल्याबरोबर सुरुवातीलाच अतुल कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे हे तिघही विद्यार्थ्यांमध्ये मिसळल्यानं विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला। या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं असून कैलास खेर यांनी या चित्रपटात गायलेलं गाणं चित्रपटाचं खास आकर्षण आहे। या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी तब्बल 22 वर्षांनंतर मराठी चित्रपटात भूमिका साकारत आहेत।
दोन अनोळखी व्यक्ती प्रेम आणि लग्नाच्या गप्पांमध्ये गुंततात आणि जसजशी ओळख वाढत जाते तसतसे त्यांच्यामध्ये घडणारे प्रसंग याची साधी सोपी कथा या चित्रपटात गुंफली आहे। त्यामुळे हा चित्रपट आवर्जून पाहावा असं आवाहन या चमूतर्फे करण्यात आलं। तेलगी पद्धतीनं बनावट स्टॅम्प देऊन सिंडिकेट बँकेची 1,33,00,000ची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील राजीव आणि संजय चिमनानी या दोघा बंधूंना अतिरिक्त सत्र न्यायाधीश UB शुक्ल यांनी 5 वर्षाची सक्त मजुरी आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर आरोपपत्र ठेवलं होतं। त्यापैकी 3घांना अटक झाली, त्यातील 2घांना शिक्षा झाली असून 1 जण पुरेशा पुराव्याअभावी सुटला आहे, तर उर्वरित 8 जण मात्र अद्यापही फरार आहेत। या सर्व मंडळींनी खोटे शिक्के, बनावट स्टॅम्प तयार करून बनावट कागदपत्रच मूळ कागदपत्र असल्याचं भासवून 2 लाखापासून पावणे 27 लाखापर्यंत कर्ज घेतलं। यामध्ये लेटर ऑफ क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, मुदत कर्ज, वाहन कर्ज आणि अगदी घरासाठीही कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचं अतिरिक्त सरकारी वकील PD लहाने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं। या सर्वांनी बँकेची हेतुपुरस्सर फसवणूक केल्यामुळे त्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी लहाने यांनी केली होती। या प्रकरणी न्यायालयानं 28 साक्षीदार तपासले। आरोपींतर्फे बाबा शेख यांनी काम पाहिलं।